नाही, समाजाला ना सतत शिकवत राहावं लागतं. समाज म्हणून एकत्रितरित्या आम्ही बरेच संथ गतीने पुढे जात असतो. आता काय आहे, सामाजिक बंधनच एवढी आहेत, भयच एवढी आहेत, की काही बोलताच येत नाही. आणि हे स्त्रियांच्या बाबतीत जास्त कठोर आहे अजून. तिला मोकळीक अजून जेवढी पाहिजे तेवढी नाहीच आहे. प्रत्यक्ष जीवनातले हे सगळे मित्र आहेत, हे माझं असेट आहे. म्हणजे मी बाकी खूप काही पैसे कमवू नाही शकलो, पण अशी मैत्री कमवू शकलो तर माझ्यासारखं श्रीमंत कोणी नाही. ह्या मैत्रीमुळे आम्हाला एक रोल पण घालवावा लागलेला आहे. अशी भूमिका पहिल्यांदा साकारली आहे की स्वतःच्या आईविषयीच असं काही घडतंय आणि ती जी त्याच्या आतली फिलिंग असते की माझी आई आणि हिने असं काहीतरी केलंय आणि ती मला हात लावते, प्रेम करते माझ्यावर, पण मी काय रिॲक्ट करू, असं ती एक वेगळी फिलिंग आहे. आजकालच्या सगळ्या मुलांना रिलेट होईल असा एक रोल आहे माझा. दुसरा पर्याय पण नाहीये. मराठी चित्रपट विकायचा तर कसं विकायचा, लोकांना बोलवायचं तर कसं बोलवायचं. म्हणावंच लागतं की बाबा आमचा वेगळा आहे चित्रपट, तुम्ही या वगैरे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. मी खरं तर एक मगाशीच वाक्य ऐकलं जे वर्षाताईंनी म्हटलं होतं की स्वतःतलं वेगळेपण हे हाताळता येतं, पण दुसऱ्यांमधलं वेगळेपण हे स्वीकारता आलं पाहिजे. आणि अशाच गोष्टींवर भाष्य करणारा बाप्या हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतो आणि याची संपूर्ण टीम माझ्यासोबत आहे. कसे आहात सगळे? उत्तम, मस्त, छान, उत्साहात आहोत आणि थोडेसे अधीर आहोत. आता काय काय हुरहुर ज्याला म्हणतात ना, की आता बाळ जन्माला यायचंय अशा 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 अवस्थेत आहे. त्यामुळे 15 तारखेला आमचा चित्रपट रिलीज होईल, तो आवडावा लोकांना, अशा एका हुरहुरीमध्ये आहे. येस, पण आत्ताच जसं मी म्हटलं की आता मगाशी ते वाक्य ऐकलं की स्वतःतलं वेगळेपण स्वीकारता येतं आणि इतरांमधलं वेगळेपण नाही हाताळता येतं स्वतःतलं वेगळेपण, पण इतरांमधलं वेगळेपण हे स्वीकारता आलं पाहिजे. अशाच वेगळ्या धाटणीचा हा चित्रपट बाप्या आहे. आणि जेव्हा वेगळ्या धाटणीचे चित्रपट येतात त्यांचं त्यात आम्ही गिरीश सरांना हे नेहमीच पाहत आलो. तर सर, हे कसं सगळं जुळून आलंय आणि बाप्यासोबतचं एक वेगळं नातं तुमचं कसं तयार झालं? काय त्याचं वेगळेपण, त्या संहितेचं वेगळेपण हाच विषय आहे की आणि काय म्हणूया आता, एखादी गोष्ट काही एक निश्चित हेतू ठेवून केली जाते आणि एखादी गोष्ट ही आतून काहीतरी म्हणावंसं वाटतं म्हणून काहीतरी केली जाते. तर त्यातलं जे अंतरीचं म्हणून जे काही येतं, रिफ्लेक्ट होतं, ते या संहितेमध्ये आहे. तर समीर तिवारींना ह्या विषयाबद्दल काही प्रश्न होते, काही बोलायचं होतं आणि त्यामुळे ओघाओघात ते म्हटले की चला गोष्ट लिहू, आणि ती गोष्ट त्यांनी लिहिली बुवा. तर अशा अर्थानं अतिशय स्वाभाविकपणानं ओघवत्या पद्धतीनं ती संहिता लिहिली गेली आणि त्यामुळे ती आवडली आणि त्याचा विषय वेगळा होताच. बरं, त्याच्यामध्ये थोडंसं प्राधान्य एका वेगळ्या म्हणजे स्त्री व्यक्तिरेखेला होतं. तोही एक माझ्यासाठी आव्हानाचा भाग होता की अशा वेळी आपण सेकंड फिडल वाजवू शकतो का, किंवा आपण दुय्यम थोडेसे भूमिका घेऊन काम करू शकतो का. आणि विचारांच्या बाबतीत दुय्यम म्हणजे लांबी बिंबी अशा अर्थाने नाही म्हणत मी. महत्त्व म्हणजे त्या पात्राचे जे विचार आहेत ते जरा थोडेसे त्याला सुधारण्याची गरज आहे. आणि त्या स्त्रीचे जे विचार आहेत ते थोडेसे बंडखोर आहेत आणि ते काळाला धरू नयेत आणि ती खरं बोलते आहे. आता त्या खऱ्याकडे हा माणूस जाताना जो संघर्ष याचा होतो तो ॲक्टर म्हणून करून साकार करायला अवघड होता. अशी आव्हानं दिसली संहितेमध्ये की मग मजा येते, मग गिरीश कुलकर्णी जातात, असं आहे. पण याच जसं आता तुम्ही म्हणालात की संघर्ष आहे, पण याच चित्रपटात आम्ही पाहतोय की खूप संघर्ष आहे आणि जो समाजात आत्ता सध्या कुठेतरी स्वीकारलाही जातो आणि कुठे कुठे स्वीकारलाही जात नाही. तर या संघर्षाकडे किंवा या संहितेकडे तुम्ही एक प्रेक्षक म्हणून कशा पद्धतीने पाहतात आणि समाजातला हा मुद्दा असताना? नाही, समाजाला ना सतत शिकवत राहावं लागतं. आमचा एकत्रितरित्या काय म्हणूया एकसामायिक असा बुद्ध्यांक म्हणलात तर तो खूप कमी असतो. आम्ही वैयक्तिकरित्या खूप काही गप्पा मारतो, नव्या विचारांना स्वीकृती देतो, पण समाज म्हणून एकत्रितरित्या आम्ही बरेच संथ गतीने पुढे जात असतो. काही वेळा तर साचून राहतो, थांबून राहतो. तर अशा वेळी व्यक्ती म्हणून मला असं वाटतं की हे मला आवडतंय का न आवडतंय याहीपेक्षा आत्ता हे बोलणं संयुक्तिक आहे की नाही, आत्ता हे गरजेचं आहे. कारण माझ्यावर ते ओढवलेलं नाही. मला असं काही वाटत नाही की बाबा माझं शरीर बदलून घ्यावं किंवा काय, पण काही लोकांना ते वाटतंय ना, तर त्याचा मी विचार करीन का नाही करीन हा प्रश्न एक तयार होतो. आणि असे प्रत्येकच वेळी असे जेव्हा प्रश्न तयार होतात तेव्हा त्याला कोणीतरी हात घालावा लागतो.
एक त्याची सोडवणूक करून दाखवावी लागते आणि नवा विचार द्यावा लागतो. आणि तो नवा विचार म्हणजे तशा अर्थानं नवा नसतो, तो जुनाच आहे. करुणेचा विचार आहे, माणुसकीचा विचार आहे, मैत्र साधण्याचा विचार आहे, साधेपणाचा विचार आहे. आणि जसं तू तो उल्लेख केलास की दुसऱ्यातलं वेगळेपण स्वीकारायचं आहे, तर माझ्यातली स्वीकारशीलता वाढवणं असा विषय आहे. तर हे सगळं पूर्वापार आम्ही करत आलो. याच्याबाबत झगडा होतो, हे काही सहज साध्य नसतं आणि सामाजिक पातळीवर तर ते जरा जास्तच कठीण असतं. तर त्या दृष्टिकोनातनं ह्या विषयाला महत्त्व आहे, खरंच महत्त्व आहे. आणि आपण केवळ कल्पनाच करू शकतो की ज्या प्रत्यक्ष आयुष्यात ज्यांच्यावर हा प्रसंग ओढवत असेल आणि त्यांच्या घरातनंच त्यांना जेव्हा तीव्र विरोध होत असेल, त्यांच्या घरातली मंडळी, त्यांच्या शेजारपाजारची मंडळी जेव्हा त्यांच्यावर काही टोमणे मारण्यापासून ते त्यांची काही वंचना करत असतील, तर अवघड आहे ना जगणं. पण आतून एक रेटा पण आहे, त्यालाही थांबवता येत नाही, किती कुचंबणा होत असेल. सो समाजानं जास्तीत जास्त सहिष्णू होत जावं, नव्या विचारांबाबतीत जास्तीत जास्त स्वीकारशील होत जावं, अशी माझी व्यक्ती म्हणून इच्छा आहे. की ज्या योगे प्रत्येक माणसाला त्याचं व्यक्ती स्वातंत्र्य जे आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे, ते उपभोगता येईल, मोकळेपणाने त्याला बोलता येईल. आता काय आहे, सामाजिक बंधनच एवढी आहेत, भयच एवढी आहेत की काही बोलताच येत नाही. एखाद्या माणसाला, स्त्रीला जर वाटत असेल की मी पुरुष व्हावं, तिला बोलताच येणार नाही, पहिलीच गोष्ट. आणि हे स्त्रियांच्या बाबतीत जास्त कठोर आहे अजून. तिला मोकळीक अजून जेवढी पाहिजे तेवढी नाहीच आहे. तर अशा अर्थानं पण म्हणजे मी माणूस म्हणून तेवढ्या उंचीला गेलो अशातला भाग नाही, मी अजून त्याच समाजाचा भाग आहे. पण माझ्यात आस आहे की मला स्वतःला जर शिकायला, हा नवा दृष्टिकोन समजून घ्यायला, स्वीकारशील व्हायला आवडेल. आणि म्हणून मी या संहितेचा सांगाती झालो, त्या टीमचा भाग झालो. वा. पण ताई, जेव्हा तुझ्याकडे ही संहिता आली आणि हा संघर्ष तर तुला लढायचा होता, तेव्हा काय भावना होती आणि भूमिकेतनं काय घेतलंय स्वतः? नाही, जसं आता याने सांगितलं की त्या स्त्रीसाठी तर आणखीनही अवघड आहे हा संघर्ष. जर ती स्त्री म्हणून ती एक पुरुषाच्या याच्यामध्ये स्वतःला बघते, तर माझ्यासाठी पण तोच संघर्ष होता की ते कशा पद्धतीने त्या दोघांपर्यंत पोहोचायचं आहे, शैलेजाकडे सुद्धा आणि शैलेशकडे सुद्धा. कारण कसं ना की मी म्हणजे ट्रायल बाय फायरमध्ये मी एज प्ले केलं, किंवा मी इस्मत चुगताई केलं, किंवा मी सावित्रीबाई फुले केलं. तर आपण ती एक व्यक्तिरेखा कुठे ना कुठेतरी समजू शकतो, किंवा बाकी काय म्हणजे सिक्रेट गेम्स असेल किंवा अँग्री इंडियन असे एक समजू शकतो. पण हा जो प्रवास आहे हा माझ्यासाठी खूपच नवीन होता आणि तो समजून घेण्यासाठी मला खूप खोलामध्ये जाणं गरजेचं होतं, त्याच्यावर स्वतः अभ्यास करणं गरजेचं होतं. आणि तर तो प्रवासच आहे. मला वाटतं बरंच काही शिकायचं आहे आणि आजच्या काळामधलं हा मला वाटतं सर्वात महत्त्वाचा सिनेमा असायला पाहिजे, कारण खूप काही बोलून जातोय आहे. म्हणजे हा इंटर्नल, एक्सटर्नल, फिजिकल, मेंटल, that entire thing is very very important and difficult at the same time for me. So yeah. मला सांग, शैलेशचा हा अभ्यास कशा पद्धतीने करण्यात आला? कारण आम्ही लुक बघितला, आम्हाला ओळखताही आला नाही. नंतर कळालं की अरे हा ताई आहे. तर मला सांग की हा लुक आणि सेटवरचा वावर याचा पूर्ण अभ्यास कशा पद्धतीने केला? माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की स्क्रिप्ट काय म्हणतीये है ना, ती कशा पद्धतीने लिहिलेली आहे, त्याच्या आजूबाजूचे कॅरेक्टर्स काय काय आहेत, त्याची भावना काय आहे पूर्ण याच्यामध्ये. आणि डिरेक्टर माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण त्याच्यासोबत बोलून की त्याने का लिहिलं, रायटर्स आणि डिरेक्टर्सनी ते का लिहिलं, ते का म्हणतायत असं, याच्यातून काय होणार आहे, ही भावना काय आहे, याच्या आधी काय होऊ शकतं. तर ह्या सगळ्या पण इंटिग्रिटीमधून मी जाते एक ॲज अन ॲक्टर. आणि प्रिपरेशन म्हणजे आता आपण ऑफकोर्स, कारण हा असा प्रिपरेशन होता की हा एक फिजिकल प्रिपरेशन पण होता. त्यामुळे आम्ही 2 महिन्यांपूर्वी 2-3 महिन्यांपूर्वीच आम्ही फिजिकल स्पेसमध्ये सुद्धा बऱ्यापैकी गेलो होतो. जसं मी ट्रायल बाय फायरमध्ये मी 16 किलो वाढवलं होतं, इथे मी जवळजवळ 10 किलो कमी केलं. कारण मला तो एक
स्पेसमध्ये जायचं होतं ज्याच्यामध्ये शैलेश मला भेटणार होता. त्यामुळे तर फिजिकल एक आम्ही त्याचं प्रिपरेशन सुरू केलं. ऑफकोर्स म्हणजे आम्ही बऱ्याच ट्रान्समॅनला भेटलो आणि आम्ही बरंच डिस्कशन पण केलं याच्यामध्ये. आणि जेव्हा आपण समजून म्हणजे वाचतो तर आहेच आहे, पण ज्या आहेत आपल्या समाजामधले असे बरेच शैलेश आहेत, तशा बऱ्याच शैलेशकडे आम्ही गेलो, आम्ही भेटलो, आम्ही समजून घेतलं, आम्ही शिकलो, आम्ही बरंच काही इव्हॉल्व झालो त्या थ्रू. ते पण एक माझ्यासाठी महत्त्वाचं होतं शैलेशसाठी. मला वाटतं एक तुम्ही जेव्हा एका अशा चांगल्या एन्व्हायरमेंटमध्ये काम करता, तुम्ही चांगल्या को ॲक्टर्स आहे तुमच्यासोबत, डिरेक्टर आहे, रायटर आहे, एक चांगली टीम आहे, ते सगळं जेव्हा घडून येतं तेव्हा आपणसुद्धा बऱ्यापैकी काम करायला लागतो. त्यामुळे मला म्हणजे जर ते आहे तर श्रेय हे अख्खा टीमचं आहे. हो. कारण ते कोणीतरी शूट केलेलं आहे, कोणी एडिट केलेलं आहे, कोणी रिॲक्ट केलेलं आहे, त्यामुळे तो सीन घडला आहे. तर तेच आहे म्हणजे ते त्या मातीमध्ये मिसळून जेव्हा तो रंग येतो तोच रंग माझा आहे. तेच पण म्हणून सरांना विचारायचंय, आत्ताच्या ह्या म्हणजे जेनझी पिढीमध्ये हे फार वारंवार सारखं असं दिसून येतंय, असं मला असं वाटतंय. पण आत्ता हा विषय प्रेक्षकांसमोर घेऊन येणं हे कधी ठरलं? कारण की विषय वेगळा, सगळ्याच गोष्टी वेगळ्या आहेत यात. जेव्हा मी स्टार्ट केलं होतं इथे ओपन नाही होतं, आता जास्ती आहे. आणि काय होतं की ॲज सोसायटी चेंजेस, पीपल बिकम मोर ओपन अँड द न्यू जनरेशन दे वॉन्ट टू लिव्ह देअर लाईफ नॉट लाईक हाऊ देअर पेरेंट्स लिव्ह. इवन माय जनरेशन वी डिडंट वॉन्ट टू लिव्ह लाईक आवर पेरेंट्स लिव्ह, and even they didn't want to live how their generation. So हे चेंज होणार, and it is not a wheel that can stop, it will go on. तो आम्ही जेव्हा हे स्टार्ट केलं होतं इट वॉज देअर, अँड आम्ही रिसर्च केलं, वी मेट लॉट्स ऑफ ट्रान्समॅन, अँड वॉट वी डिस्कवर्ड की ज्यांनी ट्रान्झिशन केलं आहे ते आर व्हेरी हॅपी विथ देमसेल्व्स, यु नो, दे आर ॲट पीस. तो एक लर्निंग होता आमच्यासाठी की शैलेशचा कॅरेक्टर खूप पीसमध्ये आहे. ही इज व्हेरी पीसफुल, ही डझंट गेट अँग्री, ही इज काम. पण शैलेजा खूप रेस्टलेस आहे. तुम्ही फिल्म बघितलं, शी इज व्हेरी इंटरनली डिस्टर्ब्ड, शी इज नॉट हॅपी. शी हॅज अ ब्युटिफुल फ्रेंड, व्हेरी गुड फ्रेंड, बेस्ट फ्रेंड who loves her like mad. Any girl will be very happy, but she's not happy because she's not happy with herself. So what happens is, you know, today's generation, they want to live in a certain way. Yes. And we have to see that and understand that कि हाँ भाई आज का reality ये है. So let's understand that reality and accept it, which is the message of the film, about accepting a certain reality. And if your best friend, your partner, the person you love and who loves you accepts it, then everybody else follows. अगदीच. आणि हे आम्हाला ट्रेलरमधनं याची झलक अशी पाहायला मिळते. पण श्रीकांत सरांना विचारेल, मगाशी आल्यावर जेव्हा मित्राकडनं श्रीकृष्ण आहे आणि तो आपल्यासोबत कायम असावा किंवा अशा चित्रपटात पहिला तो त्याला घ्या असं जेव्हा म्हटलं जातं, तर मला सांगा, असे म्हणणारे हक्काचे मित्र हे जवळ असणं, आणि जसं चित्रपटात म्हटलं गेलंय की आपली यारी गावावर भारी, ही यारी किती भारी आहे खरं तर. नाही त्या बाबतीत मी भाग्यवान आहे की मला असे मित्र मिळाले. किंवा असं बऱ्याच होतं की म्हणजे आमच्या वयात खूप अंतर नाहीये, पण गिरीशचं वाचन आणि अनुभव आणि ते ऑब्झर्वेशन इतकं बारीक बारीक तो त्याच्या स्क्रिप्टमधनं पण येतं. तर एक काय म्हणू, एक मार्गदर्शक, एक मोठा भाऊ की आता आडलोय, आता मला सांग, असं म्हणणारे किंवा असे मार्ग दाखवणारे फार कमी असतात. आणि आपली काळजी घेऊन करणारे फार कमी असतात की ज्यांना खरंच आपल्याबद्दल आतून वाटतं असं म्हणून. आणि असे प्रत्यक्ष जीवनातले हे सगळे मित्र आहेत, हे माझं असेट आहे. म्हणजे मी बाकी खूप काही पैसे कमवू नाही शकलो, पण अशी मैत्री कमवू शकलो तर माझ्यासारखं श्रीमंत कोणी नाही, असं ते आहे. आणि हे प्रत्यक्षात तुम्हाला पडद्यावरती पण तुम्हाला तसं दिसतं. ह्या मैत्रीमुळे आम्हाला एक रोल पण घालवावा लागलेला आहे.
मला वाटतं मसालामध्ये की तुम्ही ब्रदरली फील येतो तुम्ही स्क्रीनवरती असं म्हणून. पण हे आहे आता हे बॉन्डिंग ते तुम्हाला पडद्यावरती पण छान दिसतं. हा आणि सीन करताना पण मजा येते. म्हणजे मी कम्फर्ट झोन मध्ये जातो की हा की तो सांभाळून घेणारा आहे, आपण आपण काही नुसतं थांबायचं. असं नाटकांमध्ये तर आम्ही बऱ्याचदा केलं होतं आणि या चित्रपटातनं आता करतो आहे. तेच पण एक असा जवळचा सीन असतो ना जो दोघांनी कोणत्याही कलाकृतीत साकारला असेल, तो असा कोणता सीन आहे जो लक्षात राहतो कायम असा, नाही किंवा असे तुमचा आवडता असा कोणता आहे आता ह्या चित्रपटातला या चित्रपटातला या किंवा कोणता? चित्रपटातला एक सीन आहे की म्हणजे मी त्याच्यावर बोलत नाही, त्याच्यावर रागवून फुगून बसलो आहे आणि तो समजूत काढायला येतो असा एक सीन आहे. आणि त्याच्या वेळेस जे स्क्रिप्ट आलं होतं तर गिरीश म्हणाला की अरे हे हे नाही बोलणार आता की ह्या अशा पद्धतीने नाही बोलणार. मग त्याने सांगितलं की मी असं बोलेल तू असं बोल, मी असं बोल. आणि 2 कॅमेरे लावले गेले तेव्हा असे रात्रीचे काही वेळ संपत आलेल्या वेळेस आम्ही तो सुरू केला आणि तो सीन असा 1 टेक मध्ये पूर्ण झाला. आणि हा झाल्यानंतर जे सिंग साऊंड हा सिनेमा ते साऊंड वाले जे राशी दादा आहेत तर ते धावत आले, म्हणजे एकाही डायलॉगला ओव्हरलॅप नाही. हा त्यांचा एक वेगळा आनंद होता. पण करताना मजा येते तुम्हाला. तुम्ही तो काय हेच आहे ना, इट्स मज्जा. तर तसं होतं तर ते येत राहिलं की मग तुमच्या कामात मजा येते आणि मग तुम्हाला आवडायला लागतं. मग ते क्षण तुम्ही तयार करत जातात आणि मग असे टिपलेले क्षण तर तयार करणं, त्यांची साखळी तयार करणं म्हणजे चित्रपट आहे. हो, पण हा मित्र नेमका कसा आहे? म्हणजे आता जेव्हा मित्राच्या आयुष्यात खूप संघर्ष येतो तेव्हा साथ धरूनच ठेवणार आहे की सोडूनही जाणार आहे? नाही नाही नाही, हा सावलीसारखा त्याच्या बरोबर आहे. म्हणजे चित्रपटात म्हणजे खूप लहानपणापासूनचा आपला एखादाच मित्र असतो की जो म्हणजे खूप वर्ष आपण कितीही मोठे झालो तरी तो आपल्या बरोबर असतो असं, किंवा मैत्रीण म्हणूया. पण मित्र राहतात कारण मैत्रिणींची लग्न होऊन लांब जातात मैत्रिणी. पण मित्र असे आयुष्यभर राहिलेले मी पाहिले. तर तसा पद्धतीचा हा मित्र आहे की नाही नाही नाही, आणि असे खूप जुने माझं खूप शाळेतले पासूनचे मित्र आहेत. नाही अहो बघा ना, मैत्रीण लॉजिकल कारण आहे. मैत्रीण असलं की एकीचं लग्न झालं की ती दुसऱ्या परगावी गेली तर ती कुठं बोंबला तिच्या मागे येईल. मध्ये मध्ये गॅप असते म्हणजे. आजकाल व्हॉट्सअप आहे. पण हा सावली सारखा त्याच्या बरोबर आहे. हा तर हा मात्र त्याच्या बरोबर सावलीसारखा आहे. त्याच्या हिताची काळजी करणारा तो स्वतः आहे आणि मग त्याच्यासाठी काय काय गोष्टी कराव्या लागतात त्या सगळ्या तो करतो आहे. आणि प्लस म्हणजे नॉट नेसेसरी की फिजिकली म्हणजे फक्त मॉनिटरी, पण त्याला काय वाटेल, हिला काय वाटेल, ह्या सगळ्यांची तो हे करणारा तो मधला एक मॅन आहे की जो समतोल साधू पाहतोय दोन्ही ह्याच्यामध्ये. अगदीच. पण आर्यनकडे येते. आर्यन कार्ट्या हा खरं तर आम्हाला कुठेतरी मजेशीरही वाटतो आणि कुठेतरी खूप सेन्सिबलही वाटतो. म्हणजे त्याच्या आयुष्यातली एक घुसमट आम्हाला पाहायला मिळते जेव्हा आई एका वेगळ्या रूपात त्याला दिसते. तेव्हा मला सांग, ही घुसमट जेव्हा मांडत होतास तेव्हा कशा पद्धतीने ती आपलीशी केलीस? खरं तर खरंच खूप वेगळा रोल होता, कारण अशी भूमिका पहिल्यांदा साकारली आहे की स्वतःच्या आईविषयीच असं काही घडतंय आणि ती जी त्याच्या आतली फिलिंग असते की माझी आई आणि हिने असं काहीतरी केलंय आणि ती मला हात लावते, प्रेम करते माझ्यावर, पण मी काय रिॲक्ट करू, असं ती एक वेगळी फिलिंग आहे. आणि ती मांडण्यात एक वेगळं एक चॅलेंज होतं. आणि मला वाटतं की कार्ट्या सॉन्गमध्ये ते सगळं तुम्हाला लिरिक्समध्ये समजतंय की त्याच्या फॅमिलीमध्ये काहीतरी वेगळं किऑस चालू आहे, प्लस त्याला त्याच्या कॉलेजमध्ये पण मुलांना इम्प्रेस करायचे आहेत की त्याचे एक वेगळे स्वतःच्या लाईफचे एक वेगळे गोल्स आहेत की माझ्या फॅमिलीमध्ये असं काही काही चाललंय, पण माझा मित्र पण सुटला नाही पाहिजे, माझे फ्रेंड्स पण इम्प्रेस झाले पाहिजेत, माझी एक स्टाईल वेगवेगळा, म्हणजे एक छबरी टाईप पण नाही, पण एक वेगळी इमेज तयार झाली पाहिजे कॉलेजमध्ये, असं आजकालच्या सगळ्या मुलांना रिलेट होईल असा एक रोल आहे माझा. आणि त्यात तुम्हाला प्रत्येक बॉन्ड बघायला, जसं तुम्ही पोस्टरमध्ये पाहताय की प्रत्येकाचं एक वेगळं रिॲक्शन आहे. एक जण हसतो, एक जण शॉक आहे, एक जण कन्फ्यूज आहे, त्यामुळे एक वेगळे शेड्स तुम्हाला बघायला मिळतील फिल्ममध्ये. म्हणजे काही एका इमोशनमध्ये धरून न राहणार. हो, ते तर आम्हाला पोस्टरवरनं खूप कळतंय. पण मग तुला विचारायचं की एक सीन
जो तुझ्या खूप लक्षात राहणाऱ्या किंवा त्या सीनमधनं तू खूप काही शिकलायस असं? आय थिंक शेवटचा सीन, क्लायमॅक्स सीन, तुम्ही आता रिव्हील नाही करणार, पण तुम्ही जेव्हा ते चित्रपटगृहात बसून बघाल तेव्हा तुम्हाला एक तो वेगळा फील येईल. हेच पण मला ताईला विचारायचं, ताई अशीच घुसमट जशी त्याची घुसमट असते तशी तुझीही घुसमट दिसते. कुठेतरी मुलावरचं प्रेम, नवऱ्यावर बरोबरचं प्रेम किंवा त्याच्यासोबत असणारी मैत्री, आणि तिकडे एक आई, आणि त्यानंतर एक बाई माणूस, म्हणजे ज्याला माणूस व्हायचंय. ही सगळी घुसमट तुझ्यात दिसते. तर ही घुसमट जेव्हा एकत्र सगळी सुरू असते, मला सांग की हा शैलेश जेव्हा तयार होतो किंवा तू पाहिलास त्याला जेव्हा पहिल्यांदा, तो तुला कुठे भेटलास आणि ही घुसमट कशा पद्धतीने आहे खरं तर? मी त्याला शेवटपर्यंत शोधत होते, असं नाही आहे की अगदीच पहिल्याच दिवशी भेटणं. पण मला वाटतं की ही आहे घुसमट ना, ही आयुष्यातली एक खूप मोठी घुसमट आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या मध्ये असते. आणि असे बरेच जण आहेत जे या घुसमटीतून आणखीनही म्हणजे त्याच्यामध्ये आहेत आणखीनही आणि निघण्याचा प्रयत्न करतायत. तर मला वाटतं की या सिनेमामुळे कुठेतरी त्यांना पण ते एक बळ मिळावं, स्वतःला ॲक्सेप्ट करणं, इनफॅक्ट त्यांच्या आजूबाजूच्यांना पण बळ मिळावं, त्या पद्धतीने त्या गोष्टीला ॲक्सेप्ट करणं, नॉर्मलाइज करणं. आणि हो म्हणजे काय सांगू. Yes, पण काय सांगू म्हणजे आता. हो ना. नाही, पण सर तुम्हाला विचारायचं, एक सीन हा. होता जिथे तुम्ही शैलेशच्या कानाखाली मारताय, तो एक सीन आहे. त्या सीन बद्दल खरं तर मला जाणून घ्यायचं, नेमकं असं काय घडतंय, आणि जेव्हा हा लिहून आला आणि जेव्हा करण्याची वेळ आली तेव्हा तिकडे काय वातावरण होतं एकंदरीत असं? अरे आमचं युद्ध झालं होतं ना त्या दिवशी. युद्ध झालं होतं आमचं, कारण आम्ही दोघेही असे थोडेसे मला असं वाटतं म्हणजे मला असं वाटतं म्हणजे सो वॉट एव्हर आय थिंक ते आहे की आपण म्हणजे सर्वात महत्त्वाचं असतं ना, ते कॉन्व्हर्सेशन होणं फार गरजेचं आहे. ते समजून घेणं गरजेचं आहे की ते हे का आहे असं, हे आपण का बोलतो आहोत, आपण हे का रिॲक्ट करतो याच्यावर. या सगळ्यांचा एक प्रश्न असतोच आणि तो मी ॲज अन ॲक्टर मला नेहमीच असतो आणि असायलाच पाहिजे. कारण हे नाही की आपण काय असं बोलून गेलो, समजून घेणं गरजेचं ना, तरच आपल्याला रिॲक्ट म्हणजे त्या पात्राला पर्यंत पोचण्याचा रस्ता मिळेल. त्यामुळे तो आमचा जो सीन आहे किंवा आता बरेच असे काही सीन्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही खूप चर्चा केलेली आहे. कारण हे महत्त्वाचं माझ्यासाठी एक पर्सनली महत्त्वाचं हे होतं की हा तेवढ्याच सेन्सिटिव्हने आणि सेन्सिबल पद्धतीनेच आपल्याला तो म्हणजे मी त्याच्याकडे बघत होते. आणि म्हणजे हा याच्यामध्ये काल पण समीर स्क्रीनिंगमध्ये म्हटला की राजश्रीने म्हटलं की अरे फार कमर्शियल फिल्म आहे. कारण कदाचित मी खूप बऱ्यापैकी असे इंडिपेंडंट फिल्म्स केल्यामुळे तर मी त्याला म्हटलं अरे बरे गाणे इट्स लाईक कारण खूप सवय नाही, मला सवय नाही ना, माझे एवढे जरा अशा पद्धतीचे सिनेमे आहेत ज्याच्यामध्ये गाणे आणि हे त्या गोष्टी नाही आहेत, ग्लॅमर एवढं नाही आहे, ह्युमर पण बऱ्याचपैकी नाही आहे, म्हणजे सिरियसच काम केलेलं आहे मी जास्त. त्यामुळे माझ्यासाठी एकदम ते असं होतं की मी पण समजत होते या सगळ्या गोष्टी. आणि पण मी जेव्हा बघितला सिनेमा मला मजा आली. तेच करताना असं वाटत होतं की ते खूप त्या पद्धतीने आहे, पण मी पण शिकतेच आहे याच्यामध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की जेवढे आम्ही सीन केले त्याच्यामध्ये खूप काही समजलं पण खूप काही समजावलं पण. पण गिरीश सर तुम्हाला विचारते, त्याने पण खूप शिकलं माझ्याकडून है ना. जसं आता ते म्हणाले की हा एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे, पण मराठी चित्रपट सध्या येत आहेत, खूप चालत आहेत, आणि पण लवकरच बॉक्स ऑफिसवर उतरत आहेत किंवा लवकरच निघून जात आहेत. काय कारण वाटतात तुम्हाला यामागची खरं तर? मला आता तरी असं वाटतं की वेगवेगळी कारणं आहेत त्याला, त्याचे वेगवेगळ्या वेळेस मी त्याबद्दल बोललो पण आहे.
आत्ता मला तुर्तास तरी असं वाटतं की हा चित्रपट प्रत्येकजण जेव्हा नवीन चित्रपट घेऊन येतो तेव्हा त्या सगळ्या टीमला असं वाटतंच की आम्ही खूप काहीतरी भारी बनवलंय आणि तुम्ही ते बघा आणि खूप वेगळं आहे, खूप वेगळं आहे असं सगळेजण म्हणत राहतात. तर त्याची पुनरुक्ती न करता असं म्हणावंसं वाटेल की बुवा दुसरा पर्याय पण नाही आहे. मराठी चित्रपट विकायचा तर कसा विकायचा, लोकांना बोलवायचं तर कसं बोलवायचं, म्हणावंच लागतं की बुवा आमचा वेगळा आहे चित्रपट, तुम्ही या वगैरे. पण जे काही कम्युनिकेशन ह्या चित्रपटाच्या निमित्ताने म्हणजे ट्रेलर असतं, टीझर असतो, जाहिराती असतात आणि मग अशा मुलाखती असतात, या सगळ्याद्वारे प्रेक्षकांमध्ये जर हा विश्वास तयार झाला चांगला तर ते चित्रपटगृहामध्ये येतात आणि मग एकदा आलेली पहिली जी फळी आहे त्यांची जर अपेक्षापूर्ती किंवा विश्वासपूर्ती झाली, त्यांचा विश्वास खरा ठरला तर मग तो चित्रपट चालतो. आता अनेक चित्रपट त्या बाबतीमध्ये यशस्वी ठरत नाहीत, म्हणून कदाचित चित्रपट काही चालतात काही चालत नाहीत. तर हा चित्रपट मात्र आम्हाला पूर्ण विश्वास आहे की पहिल्यांदा एकदा चित्रपटगृहात मंडळी आली की ती नक्की आपल्या सगळ्या सोयऱ्यांना, मित्रपरिवाराला आवर्जून सांगतील, न विचारता सांगतील की बाबा रे हा सिनेमा बघा, अशा अर्थाने. फक्त तो सिनेमा थिएटरमध्ये पाहावा. कारण स्वतंत्र इंडिपेंडंट सिनेमा करणं ही खूप अवघड गोष्ट झाली आहे. वेगळ्या आशय विषयाचे चित्रपट तयार करण्यासाठी, नाहीतर अदरवाईज जे भांडवल असतं ते म्हणतं की नाही असं नका दाखवू, तसं नका दाखवू. इथे तो भाग नसतो. पूर्ण स्वातंत्र्य घेऊन चित्रपटकर्त्यांनी म्हणजे डिरेक्टरनी ते काही नवा विषय मांडलेला आहे तर त्याला लोकांचाच आधार पाहिजे. त्यामुळे लोकांनी जास्तीत जास्त येऊन पाहावा, की कसोटी घ्यावी की आम्ही खरं बोलतोय का खोटं, आणि ठरवावं. त्यांना चांगलं वाटलं तर त्यांनी चित्रपट डोक्यावर घ्यावा, वाईट वाटलं त्यांना येऊ नये. पण वी आर दॅट ओपन आणि तितका आत्मविश्वास आम्हाला या प्रवासाने दिलेला आहे की आम्ही स्वीकार करू. आमच्याबद्दल चांगलंच बोलणाऱ्याला आम्ही आमचं म्हणणार नाही. आमच्या विरोधात बोलणारी मंडळी पण आमचीच असतील, अशा अर्थाचा भाव आहे जो या चित्रपटाने दिला. सो सरतेशेवटी तुम्ही एका बाजूला जगत असता आणि तुमचं काम करत असता. काम जेव्हा जगण्याचाच भाग होतं तर तेव्हा काही हाताशी चांगलं लागतं. त्यामुळे आम्ही खूप गेली 2-3 वर्ष खूप एन्जॉय केली या सगळ्या प्रोसेसमध्ये आणि तो आमचा आनंद तुमच्या सगळ्यांबरोबर वाटून घ्यायचा आहे. त्यामुळे भरपूर संख्येने तुम्ही या चित्रपटगृहात आणि मग गिरीश कुलकर्णी खरं बोलतायत की नाही बघा. म्हटलं पुढच्या पिक्चरला येऊ नका मग खोटं बोलले तर, पण खोटं बोलतच नाहीये त्यामुळे काही प्रश्न नाही, पुन्हा यावंच लागेल. नक्कीच. पण जोक सपाट ही खूप खरंच कसरतीची गोष्ट आहे की लोकांना कसा विश्वास द्यायचा. मग तो आता देण्यासाठी म्हणून तू जसं पहिल्या ह्याच्यात विचारलं की वेगळी कामं करत, संहितेबद्दल खूप आग्रही राहत, त्याच्याबद्दल कीस पाडत, प्रसंगी त्रास देत, पण ते जास्तीत जास्त चांगलं करावं असा भाव होता त्या दिग्दर्शकाला. तर राजश्रीला त्रास देऊ नाही शकत मी. तर असं सगळं केलेलं असतं. तर त्यामुळे त्याची भरपाई लोकांनी चित्रपटगृहात येण्यामध्येच आहे. या चित्रपटामध्ये गंमत सगळ्यात महत्त्वाचं असं की तुम्हाला वेळ कसा गेला कळणार नाही. म्हणजे आता मध्ये ते गिरीश कुबेरांची एक मी मुलाखत ऐकत होतो तर ते म्हटले की बाबा सार काय आहे सगळ्या गोष्टीचं, तर त्या सार चांगलं घडलं याचं काय म्हणूया द्योतक काय, तर वेळ कसा गेला कळलं नाही. तर तसं हा चित्रपट पाहताना तुम्हाला वेळ कसा गेला कळणार नाही. इतकी हरबून जाल आणि बाहेर पडल्यानंतर शेजारच्याला गळामिठी मारावीशी वाटेल, इरेस्पेक्टिव्ह ऑफ बाई किंवा बुवा. या चित्रपट संमतीने, हा त्या संमतीने, संमतीने, नाहीतर पुन्हा गोंधळ व्हायचे. नाही तर हो ते नको. पण सर थँक्यू सो मच सगळ्यांनी गप्पा मारल्याबद्दल आणि ऑल द व्हेरी बेस्ट या नाही, चित्रपटात. थँक्यू सो मच. 15 मेला चित्रपट रिलीज होतोय. प्लीज या आपल्या अगदी मज्जाच्या ह्याच्याने मज्जा करायला या. थँक्यू. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.